नमस्कार. आज आम्ही वसई पूर्व नवघर ह्या ठिकाणी उभे आहोत. ह्या भागात कोणत्याही माणसाला यायचं असेल तर तो 2 वेळा 4 वेळा विचार करतो. कारण आज वसई पूर्व MSB कॉलनी तर इंडस्ट्रियल मध्ये जाईपर्यंत जवळपास कधी कधी तास दीड तास हे ट्रॅफिक जाम असते. ह्याचे मुख्य कारण असंख्य आहेत. कारण ह्या ठिकाणी राजकीय पक्ष भरपूर मेहनत करत असतात. माजी नगरसेविका किरण चंदवरकर मॅडम आणि शिवसेनेचे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी पक्षनेते श्री निकम साहेब ह्यांनी देखील भरपूर पाठपुरावा केला, परंतु त्यांना आजपर्यंत काही यश मिळत नाही. कारण त्याचे कारण भरपूर आहेत. सर्वात प्रथम आणि मोठं कारण म्हणजे या ठिकाणी अनऑथराइज रिक्षाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्या सर्व गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आपण निकम साहेब आणि चंदवरकर मॅडम यांच्याशी बोलणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, ह्या सर्व ट्रॅफिक जाम बद्दल तुम्हाला काय नेमकं कारण काय वाटतं? याला हा जो ट्रॅफिक आहे वाहतूक पोलीस निर्मित हा ट्रॅफिक जाम आहे. कसं काय? त्याचं कारण कसं काय? त्याचं कारण असं आहे की या भागामध्ये सुमारे 400 रिक्षा बेकायदेशीरपणे चालत असतात आणि त्या काही रिक्षा नल्ला असतात, काही लायसन बॅच नसलेले आहेत, काही इन्शुरन्स नसलेले आहेत, काही लायसन नसलेले, असे 4 प्रकारचे रिक्षा आणि प्रत्येक बेकायदेशीर रिक्षावाल्यांकडनं मासिक 2000 ते 500, 2000, 1500, 1000 असे प्रत्येक वर्गवारी लावलेली आहे. आणि त्या 400 रिक्षा या इथे पोलिसांना आम्ही पैसे देतो या दादागिरीने ते वाटेल शिस्त मोडत असतात आणि वाटेल तसे घुसत असतात. या जर 400 रिक्षा जर बाद झाल्या त्याच्यातून तर नक्कीच ट्रॅफिक मध्ये काहीतरी सुधारणा होईल. हा भाग झाला वाहतूक पोलिसांचा, पण त्या ह्याच्यामध्ये महापालिका सुद्धा त्या तितकीच जबाबदार आहे. महापालिकेकडे गेली 14 वर्ष आपण या वाहतूक कोंडीचा सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पण तो प्रयत्न म्हणजे प्रत्येक कमिशनर या बेकायदेशीर बांधकामांना ताबडतोब मंजुरी करणं आणि बाकी लोकहिताची कामं आहेत ती तशीच लटकवत ठेवणं अशी गेले 14 वर्ष हे चालू आहे. कमिशनर साहेबांनी स्वतः या ठिकाणी वाहतुकीला अडथळा करणारी अशी 3 झाडं स्वतः येऊन दाखवली, आम्ही दाखवली अशी संयुक्तिक व्हिजिट झाली. तरी त्यामध्ये सुद्धा गेल्या 4 वर्षामध्ये ती 3 झाडं बाजूला काढली जात नाही. पण एखाद्या बिल्डरचं जर समजा 3-4 झाडं काढायची झाली ना तर 15 दिवसात त्या मीटिंग मध्ये घेऊन मंजुरी दिली जाते. अशा प्रकारची कामं चालल्या की या जसे पोलीस जबाबदार आहेत तसे महापालिका या वाहतुकीला जबाबदार आहे असं आम्हाला वाटतंय. तुम्ही पोलिसावर डायरेक्ट आक्षेप घेता की पोलीस कोणत्या प्रकारे, तुम्ही कसं काय पोलिसावर आक्षेप घेता? त्याला कारण असं आहे की हे जे लोक आहेत तो DK सिंग नावाचा एक जो वसुली करणार ठेवलेला आहे, तर त्याची आम्ही लेखी तक्रार केली. लेखी त्याचं नाव दिलं तरी त्याच्यावर तक्रार होत नाही. परत तो उलटा मोठ्या मगरूरीने सांगतो की हमारा कुछ होने वाला नाही, वो सब से मेरा बात हुआ है. आणि याचा अर्थ हा की पोलिसाचा त्या BK सिंगला पोलिसांचं संरक्षण आहे म्हणून तो अशा प्रकारचं हे करत असतो आणि बेकायदेशीर त्या 400 रिक्षा या ठिकाणी चालवत असतो. आणि महानगरपालिकेने काय ह्या ठिकाणी रस्ता अरुंद रस्ता रुंद करण्यासाठी, मोठा करण्यासाठी काय पावलं उचलले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? DP प्लॅन मध्ये 30 मीटरचा जो रस्ता प्रस्तावित आहे त्याला ती मंजुरी गेली. DP प्लॅन मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने जी जागा आहे ती महापालिकेच्या कडे संरक्षणासाठी दिलेली असताना सुद्धा महापालिका ज्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करायला पाहिजे ते न करता फक्त फॉरेस्टची जागा एवढंच कारण सांगतात आणि तो रस्ता प्रलंबित ठेवलेला आहे. आपल्यासोबत माजी नगरसेविका किरण मॅडम देखील आहेत. त्या काय सांगतात ते देखील ऐकूया. बघा, आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आपण वसई स्टेशनच्या पूर्व बाजूला उभे आहोत. इतका कर्णकर्कश आवाज आहे, इतकं ट्रॅफिक आहे की आपण दर 2 मिनिटं स्थिर उभं राहू शकत नाहीये. आणि आम्ही सर्व आज अनेक वर्ष सहन करत आलेलो आहोत. दादांनी सांगितलं गेली 12-14 वर्ष आम्ही हा लढा देतोय. बघा, रामाने 14 वर्षाचा वनवास रामाचा पण संपला, पण आमचा कधी संपेल?
श्रीरामांचा वनवास 14 वर्षांनी संपला, पण आमचा कधी संपेल हा आमचा इथे मुख्य प्रश्न आहे. तुम्ही बघाल, आता दादानी सांगितलं की महानगरपालिका रिक्षा, अनैतिक रिक्षा, अवैध रिक्षा, याच्या सोबत एक RTO पण या सगळ्या अनागोंदीच्या कारभाराला जबाबदार आहे. मोठमोठ्या कंपनींना त्यांचे कामगार सोडण्यासाठी त्या इकडे बसेस आणतात आणि त्या बसेस इथे वाटेत मध्येच थांबवतात, आपल्या कामगारांना उतरवतात, मन मानेल तसा वळतात आणि त्याच्यामुळे त्याच्या पाठच्या सगळ्या वाहतूक ज्या गाड्या आहेत त्या थांबल्या जातात. त्याच्यामुळे पण एक प्रकारची वाहतूक कोंडी तयार होते. इकडे जर तुम्ही स्टेशनच्या बाहेरचा एरिया आहे तर तुमच्याकडे पालिकेकडे स्वतःचं पार्किंग लॉट पाहिजे, ज्याच्यासाठी जागा आरक्षित आहे, पण त्या पार्किंग लॉटचा विकास हे महानगरपालिका करू शकले नाही. हा पण आमचा आक्षेप आहे, कारण पार्किंग लॉट न झाल्याने ज्या सगळ्या गाड्या रस्त्यावर थांबतात त्याच्यामुळे सुद्धा हे ट्रॅफिक वाढत आहे. प्रत्येक रिक्षा कुठेही मध्येच वाटेत थांबते, मध्येच आपल्या पॅसेंजरला उतरवते आणि कशी उभी राहते. आता तुम्ही स्टेशनच्या पॅरेल जर जाल तर तुम्हाला लक्षात येईल, वेगवेगळ्या सातिवली, मधुबन, राजावली या रिक्षांची याच्यात आणखी भर झालेली आहे. असं झालेलं आहे की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय काहीतरी, म्हणजे यावर कोणाचा कंट्रोलच राहिलेला नाहीये. आणि ह्या सगळ्याचा त्रास आम्हाला, इथल्या कामगारांना, इथल्या व्यापाऱ्यांना, इथल्या दुकानदारांना, इथल्या मालकांना, जे कोणी इंडस्ट्रियलिस्ट आहे त्या सगळ्यांना होत आहे. या गेल्या 14 वर्षात दादांच्या मार्गदर्शनाखाली ही जेवढी RTO आहे, महापालिका, त्याच्यानंतर ट्रॅफिक, इंडस्ट्री, आम्ही सगळे जण एकत्र आलो का, तर या सगळ्यांचा एक समन्वय साधला जाईल आणि यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. गेल्याच आठवड्यात जनता दरबार लागला आणि तेव्हा आदरणीय पालकमंत्री या जिल्ह्याचे, जे स्वतः महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत, आमचा जर 30 मीटरचा प्रस्तावित रस्ता जर त्या वनखात्याच्या जागेमुळे जर विकसित व्हायचा थांबला असेल तर मी त्यांच्याकडे पालकमंत्री म्हणून आणि वनमंत्री म्हणून गेले की साहेब आमच्याकडे लक्ष द्या. तेव्हा त्यांनी तपास अधिकारी म्हणून एका आयोची नेमणूक केलेली आहे. आता ती नेमणूक केली, काल पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली, पण आम्हाला या थातूरमातूर कारवाईची अपेक्षा नाही. आम्हाला यावर पूर्ण तोडगा निघालाच पाहिजे. नाहीतर आतापर्यंत जसे आम्ही आमचे आंदोलनं वगैरे सुरू आहेत तशी यापुढे सुद्धा ठेवू आणि या सगळ्यांमध्ये आमच्या समोर आमचे नागरिक आहेत आणि आम्ही नक्कीच याच्या पुढे आवाज उठवू. आता तुम्ही प्रशासनाकडे शेवटची काय मागणी करत आहात? सगळ्यात पहिलं, महानगरपालिकेने हा जो एकमेव रस्ता आहे ज्याला आपण ऍक्सेस म्हणू, येण्यासाठी किंवा जाण्यासाठी, या स्टेशनच्या जेव्हा तुम्ही बाहेर येतात इथे संमिश्र प्रकारची वस्ती आहे, इथे मोठ्याने पसरलेली औद्योगिक वसाहत आहे, त्यांच्या मालवाहतुकीच्या गाड्या आहेत, त्यांचा माल आहे, शाळेच्या बसेस आहेत, नागरिकांना लागणाऱ्या रुग्णवाहिका आहेत, या सगळ्या एकाच वेळी, त्याच्यामुळे एकाच प्रकारची वाहतूक कोंडी होते. तर याच्यासाठी एक पर्यायी मार्ग, एक दुसरा मार्ग की जो एक रस्ता येण्यासाठी असावा, एक रस्ता बाहेर जाण्यासाठी असावा, तो जर त्यांनी लवकरात लवकर केला तर ही वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटणार नाही, पण ही कुठेतरी कमी होईल. त्यामुळे सगळ्यात पहिलं आम्ही जिथे आमचा कर भरतो, आमचं आयुष्य, आमचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून आम्ही कर भरतो, त्या महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही मागणी करतो की त्यांनी तो रस्ता लवकरात लवकर विकसित करावा. दादा, ह्या ठिकाणचे शाळेतले विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी जेव्हा तुम्ही मागे बोलले की काही काही पालक हे 2-2 तास वाट बघत बसतात परंतु विद्यार्थी काही घरी पोहोचत नाहीत, तसंच तुम्ही बोलले की येथून कोणी एखादा व्यक्ती आजारी झाला आणि त्याला इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स न्यायची असेल तर तुमची धावपळ होते, मग तुम्ही येथून रेल्वेच्या मार्गाने येथून त्यांना उचलून तिकडे घेऊन जाता आणि त्यानंतर मोठी तारेवरची कसरत करावी लागते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? संध्याकाळी जेव्हा शाळेतले विद्यार्थी सुटतात आणि घरी यायला सुटतात, जो विद्यार्थी 5 वाजता आपल्या घरी पोहोचणार असतो त्याला 1-1 तास लेट, त्या विद्यार्थ्याचे पालक आमच्या कार्यालयासमोर सगळे घोळक्याने उभे असतात आणि गाडीची वाट बघत असतात. तो विद्यार्थी कुठल्या तरी ट्रॅफिक मध्ये अडकलेला असतो. अशी विद्यार्थी परिस्थिती आहे. एखादा आजारी माणूस त्याला तातडीने हॉस्पिटलला न्यायचं असेल तर या ट्रॅफिक मध्ये ना एखाद्या गाडी ट्रॅफिक मध्ये घुसली ना पुढे जाऊ शकत ना मागे जाऊ, अशी त्या गाडीची परिस्थिती होते.
आम्हाला सुद्धा कधी वेस्टला जायचं असेल, छोटंसं काम असेल तर रस्त्याने जाता येत नाही आम्हाला, आम्ही चालत पलीकडे जातो अशी परिस्थिती. कारण या 1 तासाच्या ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा 10 मिनिटात आपण आपलं काम उरकून यावं अशी परिस्थिती झालेली आहे. सातिवली आणि एव्हरशाईन लाईन मध्ये ज्या रिक्षा उभ्या राहतात त्या रिक्षा, त्या वसई फाटा अशा या 3 रिक्षाच्या लाईन मधून प्रत्येकी रिक्षा चालकाकडनं 10,000 रुपये रोजचे वसूल केले जातात आणि ते काही हजारो रुपयाचे 3,000 रुपये बसले. महिन्याचे 3 लाख. महिन्याचे 3 लाख आणि रोजचे 3,000 रुपये त्याचे जमा होतात. आणि ते त्याबाबत मी वाहतूक पोलिसांना, लांगी साहेबांना याविषयी तक्रार केली, PI जाधव साहेब यांना सुद्धा तक्रार केली, पण तिकडनं कुठली कारवाई झालेली नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन आपले DCP मिरावडचे हेडक्वार्टरला जे बसतात ते भाऊचे साहेब, त्यांना सुद्धा हा प्रकार सांगितला की ही हप्तेबाजी जे लोक करतात त्यांची नावं दिली. एकाचं नाव आहे कृष्णा मांडवकर आणि संदीप चव्हाण अशी यांची नावं आहेत. आणि त्यांची नावं लेखी देऊन सुद्धा पोलीस कारवाई करत नाही. त्याला न करण्याचं कारण आता त्यांनाच विचारलेलं बरं पडेल तुम्हाला. अशा प्रकारे हे सगळे अनधिकृत रिक्षा आणि बेकायदेशीर धंदे करण्यामध्ये हे सगळे लोक गुंतलेले आहेत आणि त्यामुळे ही ट्रॅफिक होते. आणि जर दोन्ही याच्यावर कारवाई झाली तर ट्रॅफिक बरंचसं कमी होईल. ते रोजचे हप्ते घ्यायला रोजचे 10 रुपयाचे वसुली आहे. 10 तुमची रिक्षा पण इथेच चालते? हा, रिक्षा चालतात म्हणजे. तुम्हाला आता रिक्षा चालवताना काय प्रॉब्लेम येतात? प्रॉब्लेम काय तर फांदे मारायचे तरी 10 रुपये वसुली करतात ते आहे. तुम्हाला आता रिक्षा चालवताना फार त्रास होतो दुसऱ्या रिक्षामुळे? हा, रिक्षावर त्रास होतोच ना. म्हणजे नल्ला रिक्षा आहेत, परत बाहेरच्या रिक्षा आहेत, म्हणजे सगळे म्हणजे एकदम गाड्या ही करून ठेवली त्यांनी 10 रुपयासाठी ना हप्त्यासाठी. 10 रुपये दादागिरीने वसुली करतो. दादागिरी करतो, कॉलर पकडतो. तुमच्याकडून पण? हा, सगळ्यांकडून. सगळ्यांकडून. म्हणजे ज्यांच्याकडे लायसन बॅच परमिट आहे तरी पण आता माझी स्वतःची गाडी आहे हा. तरी पण तो करतात. हा? तुमच्याकडून पण? सगळे मग तुम्ही कधी त्याला विरोध केला की पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की नाही तुम्ही? हम लोग तो परमिट होल्डर है, फिर भी हम लोग लाइन से चलते हैं. जो बिना परमिट का है, बिना लाइसेंस बैच का है, यहाँ पे आते हैं, दादागिरी करके भर के चले जाते हैं. हम लोग चुपचाप करते. क्या बोलेंगे तो झगड़ा कर लेता है. डायरेक्ट आके भर के चले जाते हैं. कितने बार इनको जाके बोलेंगे, बार बार जाके बोलते हैं इनको भी. ऑफिस में जाके बोलेंगे, क्या बोलेंगे बताइए. उनको अगर बोलेंगे कि भाई तुम लाइन में भरो तो बोलते तुम अपना काम करो. ऐसा बोलते ये लोग के पास बैच नहीं, लाइसेंस नहीं, कुछ नहीं. वो बिंदास चलाते वो बिंदास चला दे. वो हफ्ता देते 2,000 तो क्या के लिए डरते. गाड़ी पकड़ेगा तो यहाँ से फोन जाता है पुलिस को, यहाँ से गाड़ी छूट जाती है. और ओरिजिनल है उसको पकड़ते. हम लोग अगर 4था सीट भर लेंगे तो हम लोग के ऊपर फाइन चालू हो जाएगा. वो 5-5 लाइसेंस बैच वाले हम लोग को 4था सीट के लिए फाइन हो जाएगा. और दूसरा 5-5 भर के जाएगा तो बिंदास चलेगा. बिना लाइसेंस बैच को हफ्ता देता है, हम हफ्ता नहीं देते. यहाँ से फोन जाता हम है, पैसा खर्चा करके लाइसेंस बैच बनवाए हैं. बताइए फिर भी ऐसा बात है. इधर से फोन जाएगा कि अपना गाड़ी साहब छोड़ दो, बस गाड़ी छूट जाएगी. महिला म्हणून तुम्हाला काय त्रास होतो? हा, 4 शीट भरल्यावर फाईन मारलं जाते आणि लाईनी मध्ये टाकूनही गाडी भरायला देत नाही. आणि इकडे वेगळंच काही कायदे चालू आहेत. महिलांनाही त्रास आहे आणि जेंट्सनाही त्रास. 10 रुपये कलेक्शन होते, पण मी तर नाही दिले अजून. बाहेरून जे गाडी चालते, जे नल्ला गाडी आहे त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. तुम्हाला काही त्रास होतो इथे? काय त्रास होत आहे? ज्यादा ट्रैफिक होता है और लाइन लगता है दुनिया का. उधर से फंदा भर भर के जाते हैं. हम लोग इधर 1-1 घंटा इधर खड़े रहते हैं लाइन में. यही सब पड़ा है. तर आपण बघितलं इथे महिला रिक्षा चालक असू दे की पुरुष रिक्षा चालक असू दे, सर्वांना इथे ज्येष्ठ नागरिक देखील रिक्षा चालक भरपूर आहेत. सर्वांनाच ह्या ठिकाणी ह्या सर्व संकटाचा आणि सर्व त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वांची प्रशासनाकडे मागणी आहे की ह्या ठिकाणी ज्यांच्याकडे लायसन बॅच परमिट आणि योग्य रिक्षा, जे रिक्षा आता स्क्रॅप मध्ये काढायचे ते देखील रस्त्यावरती चालतात, त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत असतो असं ह्या सर्व रिक्षा चालकांचं म्हणणं आहे. तरी प्रशासनाने ह्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि जे योग्य रीतीने रिक्षा चालवतात त्यांना सहकार्य करावं
असं त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की आमच्या पूर्व पट्टीत म्हणजे नवघर पूर्व येथे इंडस्ट्रियल आहे, येथे रेसिडेन्स आहे, येथे भरपूर कामकाज चालते. लोक ईस्ट वरून ह्या ठिकाणी येत असतात, त्यांना मुंबईला जायचं असते, परंतु येथे येणे सर्वात जास्त लोक टाळत असतात. कारण येथे आल्यानंतर त्यांना आपला एक एक तास हा वाया घालवावा लागतो. इकडचे शाळेत जाणारे विद्यार्थी ह्यांचे पालक हे नेहमी त्रासलेले असतात. आपला मुलगा आपला विद्यार्थी हा घरी कधी पोहोचेल त्याची त्यांना तासनतास वाट बघावी लागते. या सर्व गोष्टीसाठी त्यांचा रोख हा पोलीस खात्यामध्ये म्हणजे ट्रॅफिक पोलीस हे ह्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देत नाही आणि रिक्षावाल्यांची अंधाधुंद कारभारी म्हणजे रिक्षा नल्ला रिक्षा ज्यांच्याकडे परमिट आहे ज्यांच्याकडे परमिट नाही आणि काही लोक जे खरोखर परमिट आणि सर्व पेपर आहेत जे चांगल्या पद्धतीने रिक्षा चालवतात त्यांच्यावरती ते दादागिरी करत असतात. ह्याच्यासोबत ह्यांचा सर्वांचा रोख हा महानगरपालिकेकडे देखील आहे. महानगरपालिका जर का बिल्डरांचे 2 किंवा 4 झाडं कापायची असतील आणि बिल्डरचा प्लॅन पास करायचा असेल तर त्या ठिकाणी काम हे एका महिन्यात होऊन जाते. परंतु येथे 3 झाडं काढल्याने थोडाफार रिक्षा आणि रस्ता हा खुला होणार आहे. परंतु 4 वर्षापासून आयुक्त साहेब येथे येऊन गेले, बघून गेले आणि ह्याच्यावरती कारवाई करायचं आश्वासन देखील दिलं, परंतु आजपर्यंत ते झाडं तशीच आहेत आणि ती झाडं अजून काढली नाहीत. ते झाडं जर का लवकर निघाली तरी देखील थोड्याफार प्रमाणात इकडचं ट्रॅफिक हे सुलभ होऊ शकते असं दादा आणि किरण मॅडमचं म्हणणं आहे. वसई पूर्व भागेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेविका ह्यांनी जो रस्त्याबद्दल आक्षेप घेतला त्याबद्दल बोलण्यासाठी आम्ही वाहतूक शाखेचे वसई परिमंडळचे PI लांगी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. आम्ही आता लांगी साहेबाला विचारतोय, सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, आज जो वसई पूर्व पट्टीमध्ये म्हणजेच नवघर भागामध्ये जे ट्रॅफिक होते ह्याबद्दल निकम साहेबांनी आक्षेप घेतलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आक्षेप म्हणजे कशा संदर्भात काय म्हणाले? निकम साहेबांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जो काही ट्रॅफिक होतो हा पोलीस निर्मित ट्रॅफिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पोलीस निर्मित हे बोलणं चुकीचं आहे की पोलीस ट्रॅफिक करतात. तुम्ही जर बघितली तिथली जी टोपोग्राफी आहे रस्त्यांची जी हे आहे, रस्ते अरुंद आहेत आणि दुसरं म्हणजे त्या रस्त्यावर रिक्षांची जी संख्या आहे ती खूप आहे. पूर्वी रिक्षा कमी होत्या, आता परमिट वगैरे ओपन केल्यामुळे इझिली रिक्षा अवेलेबल होतात आणि रिक्षा रस्त्यावर येतात. आणि त्याचप्रमाणे जे काही म्हणतात की बेकायदेशीर रिक्षा, ज्या अनधिकृत रिक्षाची संख्या वाढलेली आहे, त्या अनुषंगाने मी इथे चार्ज घेतल्यानंतर 10 जानेवारीला चार्ज घेतला, त्यानंतर नियमित आमची ड्राईव्ह चालू आहे. नियमित आम्ही रिक्षांवर, अनधिकृत रिक्षांवर कारवाई करतो आणि आत्तापर्यंत मी जर पाहिलं तर टोटल जवळजवळ 85 अनधिकृत रिक्षा आहेत. त्याच्यानंतर 12 मॅजिक आहेत, 4 बसेस आहेत मोठ्या, 2 टेम्पो आहेत. अशा प्रकारे एवढी मोठी कारवाई केलेली आहे. आत्ताच ह्या रविवारी जे निकम साहेब म्हणतायत, कदाचित निकम साहेब ह्याविषयी अनभिज्ञ आहेत असं मला वाटतं, जाणवतंय त्यांच्या एकंदरीत याच्यावरून, की त्यांना काही माहीत नाही की रविवारी पण पोलिसांनी कारवाई केली आणि ते कदाचित त्यांना माहीत नाही, मला असं वाटतंय. कारण रविवारी मी स्वतः कारवाईला होतो रात्री आणि रविवारी सुद्धा नवघर म्हणजे ते जे म्हणतायत ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी 15 अनधिकृत रिक्षा जमा केलेल्या आहेत, 15, आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई जी काय आहे, कायदेशीर कारवाई ती केलेली आहे. आणि अशा प्रकारे नेहमीच आमची कारवाई चालू असते आणि ह्याच्याकडे माझं खूप बारकाईने लक्ष आहे की अनधिकृत रिक्षांमुळे ट्रॅफिक जाम होता कामा नये. त्याचप्रमाणे जे मॅजिक आहेत त्यांच्यावर पण कारवाई चालू आहे, टेम्पोवर चालू आहे आणि सगळ्या अँगलमधून आम्ही करत आहोत. आता राहिला प्रश्न हा रस्त्याचा. तर रस्त्यामध्ये काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, फेरीवाले म्हणा किंवा इतर जे दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा बाहेर शेड काढले. त्या संदर्भात सुद्धा आम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे की सदरचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी. हे जर सर्व झालं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक जाम होण्याचं कारण म्हणजे
ट्रॅफिक जाम ही सकाळी होते, सकाळी पीक आवरमध्ये आणि संध्याकाळच्या पीक आवरमध्ये. त्याचं कारण मी मागे पण तुम्हाला म्हणालो होतो की ह्याचं कारण असं आहे की वसई विरारला येणारा जो लोंढा आहे लोकांचा, तो सकाळी ते आपल्या कर्तव्यावर जॉबसाठी जातात, नोकरीसाठी घरातून बाहेर पडतात. एकाच वेळेला जी सकाळी 7:30 नंतर जो सुरुवात होते ती 10 वाजेपर्यंत भरपूर लोक रस्त्यावर असतात आणि संध्याकाळी परत ते परतीच्या प्रवासाने आपल्या घरी जातात. आणि आले एकदा स्टेशनवर उतरले की डायरेक्ट रेल्वे स्टेशनच्या बाहेर येतात आणि बाहेर आले की तो सगळा लोंढा रस्त्यावर असतो. आता रस्त्यावर प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याची घाई असते आणि ह्या घाईमध्ये कोण रिक्षा आणि त्याचप्रमाणे रिक्षावाले सुद्धा त्यांना प्रवासी पाहिजेत, त्याच्यामुळे रिक्षा कशाही आडव्या तेवढ्या घालतात आणि त्या वेळेला हे पॅनिक तयार होतं की त्यामुळे पब्लिक पण रिक्षाच्या ह्याच्यात असतात आणि रिक्षा पण आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे रस्ते अरुंद. आणि ही सगळी कारणं आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही ज्या अनधिकृत रिक्षांवर जी कारवाई आहे ती आमची चालू आहे आणि सतत चालू राहील. मला असं वाटतं निकम साहेबांनी मागची कारवाई जी आहे त्याचं अवलोकन करावं की किती कारवाया केलेल्या आहेत आणि ह्या सतत चालू राहतील आणि आम्ही नियमित कारवाई करत आहोत. रविवारी पण कारवाई केल्या, ह्याच्या अगोदर पण नवघरला आम्ही कारवाई केली होती, त्यावेळेला सुद्धा काहीतरी 15 की 16 रिक्षा आम्ही जमा केल्या होत्या. आता वसई ईस्टमध्ये जवळजवळ 30 ते 32च्या आसपास आम्ही अनधिकृत रिक्षा जमा केलेल्या आहेत आणि ह्या सर्व रिक्षा आता गोडाऊनमध्ये. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, गोडाऊन आमचं आहे ते छोटं आहे, त्याची कॅपॅसिटी कमी आहे, त्याप्रमाणे आम्ही नियमित रिक्षावरून कारवाई करत असतो आणि भविष्यात पण करत राहणार आहोत. माझं जनतेला आव्हान आहे की तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावं. रस्त्यावर आल्यानंतर ट्रॅफिक होणार नाही ह्याची जबाबदारी जनतेची पण आहे. की आस्ता रस्त्याच्या मध्ये उभं राहू नये, लाईनमध्ये रिक्षाच्या उभं राहावं. त्यामुळे कसं होईल की रिक्षा पण तुम्हाला लवकर मिळेल आणि सर्व प्रवाशांना रिक्षाचं मिळेल. त्यामुळे जनतेने पण लाईनमध्ये वगैरे व्यवस्थित उभं राहिलं तर जास्त घोळका होणार नाही आणि ट्रॅफिक जाम होणार नाही. कारण आम्ही जेव्हा निकम साहेबांशी बोललो त्यांचं बोलण्यातून असं दिसत होतं की नल्ला रिक्षा आणि ज्यांच्याकडे परमिट बॅच नाही अशी रिक्षा भरपूर असल्यामुळे ज्यांच्याकडे सर्व पेपर आणि जे योग्य रीतीने रिक्षा चालवतात त्यांच्यावरती अन्याय होतो आणि ते तासनतास वाट बघत असतात, परंतु त्यांच्या रिक्षात कोणच नसतात आणि जे नल्ला असतात ते एक टायमाला 2-2 फेऱ्या मारत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. आता नल्ला रिक्षा, आता हे मी काही खोटं बोलत नाही आहे की कारवाई केलेली आहे किंवा नाही. हा जो माझ्याजवळचा समोरचा रेकॉर्ड आहे तो तुम्हाला दाखवत आहे. आता जवळपास 10 लाखाच्या आसपास दंड मी या 1.5 महिन्यामध्ये वसूल केला आहे. शासनाच्या दरबारी आपला जमा झालेला आहे. मग हा दंड कुठून आला? आता जेवढं आहे तेवढे आम्ही कारवाई करत आहोत. आता एकदमच ते म्हणत की आजच्या आज सगळं हे करा, तर त्यासाठी जी टोपोग्राफी सांगितली की रस्ते खराब आहेत, रस्ते अरुंद आहेत, त्याचप्रमाणे नल्ला रिक्षांवर तर कारवाई चालू आहे. आणि ते जर म्हणत असतील की असं की बाबा कारवाई होत नाही, तर हा माझ्याकडे तुम्हाला मी लेखी देतो मी आतापर्यंत किती कारवाया केल्यात. रविवारी कारवाई केलेली आहेत आणि ह्या नियमित कारवाया चालू आहेत आणि रोज जे आम्ही छोट्या मोठ्या 2-3 कारवाया करतो त्या काय तुम्हाला सांगत नाहीये, पण कारवाई चालू आहेत. तर आपण ऐकलं, आज साहेबांचं म्हणणं आहे की जो काही आमच्यावरती आक्षेप घेतला जातो की पोलीस निर्मित ट्रॅफिक होते, हे अगदी चुकीचंच आहे. कारण आम्ही आमचं कर्तव्य करत असतो. आम्ही अनऑथराईज आणि नल्ला रिक्षा याच्यावरती देखील कारवाई चालू आहे आणि कारवाईचा चार्ट देखील आहे आणि त्यांच्याकडून आम्ही सरकारी दरबारी दंड देखील वसूल केलेला आहे. परंतु जागेचा, रस्त्याचा अभाव, रस्ता छोटा असल्यामुळे आजूबाजूला त्या ठिकाणी अनऑथराईज बांधकाम देखील झालेले आहेत, काही टपऱ्या देखील टाकलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी इतर दुसऱ्या पीक आवर्स म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी ह्या टायमाला एकत्र सर्व जनता रस्त्यावरती असते. काहीला जाण्याचं घाई असते, काहीला येण्याची घाई असते. ह्यामुळे त्या ठिकाणी जो काही ट्रॅफिक होत असतो ह्या सर्व कारणामुळे होत असतो. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार.